अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी परिवार. तर स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. जर तुम्ही अजून आपल्या चॅनलवर नवीन असाल, आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचले जातील. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा. तर मित्रांनो, आपण स्वामी समर्थ महाराजांची सेवा करत असतो, अनेक भक्त देखील सेवा करत असतात. नामस्मरण करत असाल, श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत याचे पठण करत असाल, पारायण करत असाल, तारक मंत्राचा जप करत असाल, तर ही आपल्यासाठी एक चांगलीच गोष्ट आहे. पण मित्रांनो, पूर्वपुण्य होत्या गाठी तेव्हाच झाल्या स्वामीराज भेटी. याचा अर्थ असा की आपली मागील जन्माची काहीतरी पुण्य असेल, मागचे काहीतरी कर्म असतील जे चांगले केलेले, त्यामुळे आपल्याला स्वामी समर्थ महाराजांच्या सानिध्यात राहता येत आहे, त्यांची सेवा करता येते आणि स्वामी आपल्याकडून सेवा करून घेत आहे. तर आपली त्यासाठीची काहीतरी पूर्वपुण्याच असावी लागते. तर मित्रांनो, आता सर्वांना माहीतच आहे, येत्या 20 मार्च 2026 रोजी या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक अखंड ब्रह्मांडाचे ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकट दिन सोहळा आहे. हा आपल्यासाठी एक सुवर्ण दिवस आहे. तर यासाठीच आपल्याला कोणती विशेष सेवा करायची आहे त्यासाठीचाच आजचा आपला हा व्हिडिओ आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. ज्यांना कोणाला या सेवेत यायचं आहे त्यांच्यासाठी हा उत्तम असा क्षण चालून आलेला आहे, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. तर मित्रांनो, 28 फेब्रुवारी ते 20 मार्च 2026 ह्या 21 दिवसांमध्ये आपल्याला कोणती सेवा करायची आहे तेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. तर मित्रांनो, सर्वात पहिले तर आपल्याला 21 दिवसात श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृताचे 21 पारायण पूर्ण करायचे आहे. म्हणजे 28 तारखेला आपला काही संकल्प असेल तो संकल्प करायचा आणि 28 तारखेपासून आपल्याला या सेवेसाठी सुरुवात करायची आहे. तर संकल्प कसा करावा तेच आपण पुढे पाहूया. त्या अगोदर आपण सेवा कोणती करायची आहे ते पाहूया. तर श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृताचे 21 अध्याय आपल्याला या 21 दिवसामध्ये पूर्ण करायचे आहेत. त्यासोबतच 11 माळ, जमल्यास 21 माळ आपल्याला ह्या 21 दिवसात पूर्ण करायच्या आहेत. तर ही सेवा पुढे चालू ठेवू शकतो का? तर नक्कीच आपण मित्रांनो पुढे देखील चालू ठेवू शकतो. आता आपण नामस्मरण जप वगैरे हे चालूच ठेवत असतो, पण हा कालावधी उत्तम मानला गेलेला आहे, त्यामुळे आपल्याला ही विशेष सेवा दिलेली आहे. 11 किंवा 21 दिवस आपल्याला नामस्मरण करायचं आहे. श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे. तर त्यासोबत श्री स्वामी समर्थ तारक मंत्राचा जप देखील आपल्याला 11 जमल्यास 21 वेळेस करायचा आहे. म्हणजेच ह्या 21 दिवसामध्ये श्री स्वामी चरित्र सारामृताचे 21 पारायण, नामस्मरण 11 माळ किंवा 21 माळ करायचे आहेत. त्यासोबतच तारक मंत्राचा सुद्धा जप आपल्याला 11 किंवा 21 वेळेस करायचा आहे. यातिशय या कालावधीमध्ये उत्तम सेवा मानली गेलेली आहे. ज्यांना कोणाला या सेवेमध्ये यायचं आहे, स्वामींची सेवा करायची आहे, त्यांना हा व्हिडिओ नक्की पोहोचवा त्यांच्यापर्यंत, जेणेकरून आत्तापासून ते जर सेवेत जोडले तर पुढे देखील ते सेवा करू शकतात. तर त्यासाठी हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा. तर 28 तारखेला आपल्याला काय करायचं आहे, सकाळी आपलं सगळं आवरल्याच्या नंतर आपल्या देवांची पूजा करून, स्वामी समर्थ महाराजांची पूजा करून एक आसन घ्यायचं आहे. त्या आसनावर बसायचं आहे. समोर एक स्वामी चरित्र सारामृतासाठी आपल्याला एक पाठ ठेवायचा आहे. स्टँड असेल त्यासाठी तर अतिशय चांगलीच गोष्ट आहे, आपण स्टँडवर देखील ठेवू शकतो. आणि त्यानंतर आपल्याला ते पारायण पूर्ण करायचं आहे. असे एक 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 करून आपल्याला 21 दिवस 21 पारायण पूर्ण करायचे आहेत. आता काही लोकांना सकाळी करता येणार नाही, त्यांनी संध्याकाळी केले तरी चालेल. स्वामींच्या प्रतिमेसमोर धूप, स्वामींची मूर्ती असेल किंवा प्रतिमा असेल त्यासमोर धूप दीप लावून आपल्याला पारायणासाठी बसायचं आहे. तर आता आपण पाहूया संकल्प कसा करायचा. तर सर्वात पहिले स्वामींच्या समोर शांत चित्ताने बसा. त्यानंतर तर आता आपण पाहूया संकल्प कसा करावा. तर संकल्प करताना पंचमहाभूतांपैकी पाणी हे महत्त्वाचे माध्यम मानले गेलेले आहे, कारण ते स्मृती साठवून ठेवत असते. त्यानंतर स्वामींसमोर शांत चित्ताने बसा. त्यानंतर उजव्या हाताच्या तळहातावर पाणी, तांदूळ, एक फूल घ्या आणि डोळे मिटून पूर्ण श्रद्धेने म्हणा, मी, म्हणजेच तुमचं नाव घ्यायचं आहे. मी म्हटल्याच्या नंतर तुमचं नाव घ्या. मी, तुमचं काय नाव असेल ते. स्वामींच्या साक्षीने हा संकल्प करत आहे की तुमची जी इच्छा असेल ती सांगा आणि त्यासाठी मी पुढील 21 दिवस सेवा करत आहे. तर ही सेवा माझ्याकडून तुम्ही निर्विघ्नपणे
पूर्ण करून घ्या. आणि हे बोलून झाल्याच्या नंतर हातातील पाणी तामणामध्ये सोडून द्या. तर असा संकल्प करून आपल्याला स्वामी महाराजांची 21 दिवसांची विशेष सेवा करायची आहे. मित्रांनो, कधी कधी आपल्याला वाटतं स्वामी समर्थ महाराज माझं ऐकतात की नाही, मला आपल्याला एखादी गोष्ट पाहिजे असेल ती लवकर मिळत नाही. मित्रांनो, ती गोष्ट आपल्यासाठी योग्य आहे का हे फक्त स्वामी समर्थ महाराजांनाच माहीत असतं. आणि जेव्हा आपली वेळ येत असते तेव्हा स्वामी आपल्याला जी गोष्ट योग्य आहे तीच देत असतात. फक्त आपली निस्वार्थ स्वामींवर श्रद्धा पाहिजे, सेवा पाहिजे. तर मित्रांनो, ही 21 दिवसांची सेवा नक्की करा. तर यासाठी खाण्याचे नियम काय आहेत? तर मित्रांनो, आपण गुरुचरित्र पारायणाच्या वेळेस जे नियम पाळत असतो खाण्याचे, तेच नियम या सेवेला देखील पाळायचे आहेत. झोपण्याचे असतील, खाण्याचे असतील, तेच नियम आपल्याला इथे देखील पाळायचे आहेत. एखाद्या आपल्याला दुसऱ्यांच्या घरचं परान्न खायचं नाहीये, तर हेच नियम आपल्याला पाळायचे आहेत. तर मित्रांनो, ही 21 दिवसांची सेवा आपण नक्की करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. नवीन सेवेकऱ्यांपर्यंत व्हिडिओ पाठवा. श्री स्वामी समर्थ.